श्री श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 53 श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताची वैशिष्ट्ये आणि महिमा। पीठिकापुरम येथे पोहोचण्याची पद्धत। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताची वैशिष्ट्ये। मी रचलेले श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत काही काळ त्यांच्या मामाच्या वंशजांकडे राहील। त्यानंतर त्याचा तेलुगू भाषेत अनुवाद केला जाईल। तेलुगू अनुवाद पूर्ण झाल्यावर माझी संस्कृत प्रत अदृश्य होईल। गंधर्वती प्रत घेऊन जाऊन श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानी जमिनीखाली काही फूट खोल ठेवतील। तेथे सिद्धयोगी त्याचे पठण करतील। मी रचलेले चरित्रामृत श्रीपादांच्या दिव्य पादुकांजवळ वाचून दाखवले। ते ऐकायला 5 जण आले होते। त्यांना खूप आनंद झाला। मी पंडित नाही, त्यामुळे कोणता अध्याय वाचल्याने कोणते फळ मिळेल हे मी सांगू शकत नाही। श्री बापनार्या यांच्या 33व्या पिढीमध्ये या ग्रंथाची तेलुगू प्रत प्रकाशात येईल। तेलुगू प्रत प्रकाशात आणण्यापूर्वी ज्या व्यक्तीला श्रीपादांनी हे कार्य सोपवले आहे त्या व्यक्तीने ती प्रत विजयवाडा या महापुण्यक्षेत्रात कृष्णा नदीत विसर्जित करावी। ती प्रत प्रकाशात आणणाऱ्या भाग्यवान व्यक्तीने श्रीपादांच्या जन्मस्थानी जेथे त्यांचे महासंस्थान स्थापन झाले आहे त्या पवित्र ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताच्या तेलुगू प्रतीचे पारायण करून श्रीचरणांना समर्पित करावे। पारायणाच्या मध्येच त्या भाग्यवान व्यक्तीला गाणगापूरहून आपोआप प्रसाद मिळाला तर ती व्यक्ती बापनार्या यांच्या वंशातील 33व्या पिढीतील आहे असे समजावे। हे तेजोमय रूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य वचन आहे। श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो।